हा ऑटोमध्ये पॅनल आहे. लाईट गेली तर परत आली तर हा पॅनल चालू होतो. पण हा ऑटोमध्ये पण ऑन लिहिलाय, पण हा जेव्हा ब्लिंक होतो तिथं ब्लिंकिंग लिहिलंय ब्लिंक, तर हा सेमी आहे. सेमी गुण म्हणजे तुम्ही हाताने चालू करणे हाताने बंद करणे, हा काही ऑटोमध्ये चालू होणार नाही पॅनल. ओके. फॉल्ट मध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये जो काही फॉल्ट येईल, ओव्हरलोड, ड्राय रन, सिंगल फिजिंग म्हणजे एखादी फीजच येत नाहीये, व्होल्टेज अनबॅलन्स, पंपा साईडचा जर काही प्रॉब्लेम असेल, करंट अनबॅलन्स, हे सगळं ह्याच्यामध्ये येतं. रिव्हर्स स्पेस आली, लो व्होल्टेज हाय व्होल्टेज जर झालं तर हे सगळं डिस्प्लेवर येणार. फॉल्टचा लाईट लागणार आणि आतनं बझर बीप असतो, एका सेकंदाचा एक बीप तो वाजत राहणार. तर हा तुम्हाला दाखवणार आणि ते लिहून येतं P1 OL, P1 DR, P1 RP ह्याचा. आता तो फॉल्ट दाखवणार. जेव्हा तो रिव्हर्स स्पेस झाला असेल तो RP दाखवेल, सिंगल फिजिंग झालं असेल तर SPP दाखवेल, आणि व्होल्टेज अनबॅलन्स असेल तरी तो दाखवणार, पण तो बदल देत राहणार. त्याच्यामध्ये जर समजा SPP झालं तर तुम्हाला तो काहीच दाखवत नाही. तर त्यावेळेस मी ग्रीन बटन दाबून धरलं की हा दाखवणार RY मध्ये व्होल्टेज किती, YB मध्ये किती, PR मध्ये किती, हे तुम्हाला डायरेक्टली साईडवरच कळतं. आता तो विषय. आता ह्याच्यामध्ये एक पंप तुम्ही चालू केला, पंप चालू झाला, पंपांचा ब्ल्यू लाईट लागणार 12.6, हे सगळं तो एम्पियर दाखवायला लागतो तिन्ही पेजच्या. टायमर चालू झालं ते इंडिकेटर. आता ह्याच्यानंतर तो दाखवणार काय तुम्हाला, पंप नंबर 1 ऑन झाला. आता हा ऑन झाला, ठीक आहे. आता टायमर ऑन झाला पण, तर हा 1 तासाचा टायमर आहे, हा मायनस होत जाणार. आता 1 तास दाखवतोय, त्याच्यानंतर तो 59 दाखवणार, 58. हा रिव्हर्स मध्ये येऊन हा बंद करणार पंपाला. जर मला आता पंप बंद करायचा, मी बंद केला. ओके. आता ह्याला फर्स्ट चालू करायचं मी चालू करू शकतो, दुसरा नंबर पंपाला लगेच मी चालू करतो. त्याला 15 सेकंदानंतर तुम्ही चालू करायचं, त्यामुळे हा 15 सेकंदानेच चालू होणार. हा दुसरा नंबर चालू झाला, ब्ल्यू लाईट चालू झाला, पंप चालू झाला, RY, YB आणि PR तो व्होल्टेज दाखवतोय. आता तो टायमर पण दाखवला, म्हणजे पंपाची करंट, त्याच्यानंतर तो दाखवणार कुठला पंप चालू आहे, P2 ऑन म्हणजे पंप नंबर 2 ऑन, टायमर ऑन 1 मिनिट, हे तो दाखवत राहणार. टाइम 410 RY मध्ये व्होल्टेज आहे, YB मध्ये किती आहे 407 आहे, BR मध्ये किती आहे ते व्होल्टेज तो तुम्हाला दाखवणार. BR मध्ये 407 झालं. आता आम्ही परत बंद केला, टायमर तो घेऊन जाऊ. आता आपल्याला हे इकडं कसं आणि तिकडे कसं तुम्हाला ते दाखवतो. हा चेंज ओव्हर MCB आहे, हा चेंज ओव्हर MCB आहे, हा तुमचा मेन MCB आहे. इथनं आपण MCB ह्याच्यात स्विच मध्ये घेतलेले. वर जर ठेवला तर तो